हाय गाईज, कसे आहेत सगळे? मस्त मजेत असणार आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आम्ही जाऊन आलेलो आहे बालाजीवरनं आणि बालाजी आणि कोल्हापूर केलेलं आहे आणि तिथे 3 पॉईंट बघून आलेलं आहे. पद्मावती हे तर आमचा चांगला सुखाचा प्रवास झाला. पण तर एक गोष्ट सांगायचं आहे की आम्ही काल बनवलेलं आहे आईस्क्रीम. आम्ही म्हणजे समर्थनी आणि दिदूचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. तर बघू म्हटले ते आईस्क्रीम बनवायचा कार्यक्रम. तर आईस्क्रीम कशी बनवली मँगो आईस्क्रीम त्याने बनवलेलं आहे ना, अतिशय घट्ट झालेले आहे आणि मस्त कशी वाटते थोडीशी. अगं तरी त्याने 2 वेळा काढली माझ्याकडून डब्बा असा ठेवताना हे झाला. तर काय काय टाकलं दूध ह्यात? तर ह्याच्यामध्ये आहे आपलं मँगो, सोडा, मिल्क आणि त्याचं ते मिल्क हातात घे डब्बा. मिल्कचं एक पावडर असतं ते आहे, म्हणजे आंबा, दूध, मिल्क पावडर, अजून सोडा, बस एवढं टाकलेलं आहे त्यांनी. अजून हे पण टाकलेलं आहे काजू बदाम पण टाकलेलं आहे आणि मँगोचे थोडे पीसेस पण टाकलेले आहेत. काजू बदाम इथं मध्ये टाकले बघा, इथं दिसतं इथं मँगोचे पीसेस आहेत ते आम्ही टाकलेले आहेत. बघितले ना पोरं किती हुशार आहे, काय काय कारस्थान करते. आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही काजू बदाम वगैरे टाकलेला आहे. आईस्क्रीम बनवलेले आहे. चला तर या खायला. मस्त मस्त आईस्क्रीम. शेवटला थोडा वेगळा टेस्ट होता ना, मस्त आहे. आम्हाला वेगळा लागतंय, खूप भारी लागतंय, पण थोडासा शेवटला वेगळा टेस्ट होता. तर मी तुम्हाला ते मला विचारत होते एक बालाजीवरनं कधी येणार. तर आम्ही आलेलो आहे. तर कधी तारखेला आलो आपण? 13ला गेलो. 13, 14, 15 आपण आलेला आहे. 19 तारखेला आम्ही घरी आलेलो आहे. 19ला 18 तारखेला बसलो गाडीला आणि 19 तारखेला आलेलो आहे. मोबाईल नाही ठेवणार मी घरी. प्लीज नाही. आता काल पण नाही ठेवला असतं नाही. उद्या मोबाईल, उद्या मी आहे घरी. तर उद्या संडे आहे का? नाही, उद्या पप्पा बिन मी घरीच आहे. का मग तू नाही जाणार? उद्या ती पूजा करायची आहे ग. तर आम्ही आणलेलं आहेत बालाजीचे लाडू. तर लाडू आणलेले, तर लाडूची म्हणतात पूजा करते ती. लाडूची नाही, ते प्रसाद आणलेलं त्याची पूजा करावी लागते आणि काही जेवण वगैरे करावं लागते. ते करायचं. तर मी लाईव्हमध्ये सांगितलं होते की लय भयंकर प्रकार घडला आहे रेल्वेमध्ये इतकी गर्दी आणि आम्हाला जवळजवळ अर्धी रात्र झाली तर आमची सीट आम्हाला सापडत नव्हती. मग आम्हाला तर एवढे थकले शोधून पण सगळ्याचे सीट नंबर एकच नंबर आले होते. आधी सीट नंबर आले होते ते चेंज झाले आणि नंतर दुसरे आले, त्याच्यात सगळा प्रॉब्लेम. आणि आम्हाला भेटले सीट नंबर एका डब्यात मला, एका डब्यात समोरच्या पप्पाला, एका डब्यात दिदू समर्थाला, एका डब्यात बंटी भाऊजी, राहुल भाऊजीला एका डब्यात, सगळ्यांना वेगवेगळे सीट, ती पण वरची सीट. असा आमच्याबद्दल भयंकर प्रकार झाला. आणि नंतर अजून एक प्रकार असा झाला की ते झालं वाटतं ते जे रेल्वेमध्ये बाथरूम वगैरे धुतात. मी सांगणार नव्हती खरं तरी, म्हणजे जे पण प्रवास करतात ते कुणी बघितलं तर ते घाबरून जाईल असं मला वाटत होतं. पण जाऊ दे म्हणलं, काय मनात माझ्या पण ते राहणार. ते जे रेल्वेमध्ये जे बाथरूम वगैरे धुतात किंवा रेल्वे साफ करतात ते लोक जे असतात, त्या लोकांमध्ये कुणाचं तर भांडण झालं आणि रात्री 3 वाजता, म्हणजे आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं, कुठल्या तर डब्यामध्ये झालं. आणि TC जेव्हा आला होता आमच्या डब्यात तेव्हा TC असं बोलला की एका डब्यामध्ये खून झाला आहे. हे त्या माणसाला, जे बाथरूम साफ करतोय त्या माणसाला मारून, म्हणजे ते वारबीर करून त्या झोपवलं होतं. तर असा भयंकर प्रकार रेल्वेमध्ये घडला. तर नंतर म्हणजे समोरच्या पप्पाला पण माहिती होतं, त्यांनी ऐकलं होतं आणि आम्हाला सांगितलंच नाही. आम्हाला कधी कळलं की रेल्वेच्या आपण उतरल्यानंतर जे आमची जी टीममध्ये जवळजवळ 75 लोक होते. 75 लोक सगळे आम्ही उतरलो, एका जागेला थांबलो कोल्हापूर स्टेशनला. तर तिथं थांबल्याच्यानंतर मग समाजपती म्हणले अगं असं असं झालं.
मग सगळ्याची कुजबूज झालं की हो असं झालं का तसं झालं का. जेव्हा अर्ध्या रात्री 1-1:30 वाजता लाईट बंद करतात ऑफ करतात त्या टायमाला ही घटना घडलेली आहे. आणि ही घटना कशी घडू शकते. रात्रभर लोक ये जा करतात. पण विकणारी पण नंतर बंद होतात हे का नाही. विकणारी बंद होतात, सगळी लोक लाईट ऑफ करून झोपतात. काय माहिती काय घडलं, देवाला डोळं. पण हे असा प्रकार घडलेला आहे. आणि असा प्रकार घडूनही लोकांनी थोडासा राग आहे ना बाबा, त्याने काय शिवी दिली किंवा काय बोललं, थोडासा राग म्हणजे कंट्रोल करावा, मला असं वाटतं. नाही हा पण त्यांनी मारायला कशाला हा एखादी एवढा नाही राग म्हणजे भांडणापर्यंत ठीक आहे. आजकाल कसं आहे, माणसाला राग कंट्रोल होत नाही. रागामुळे एखाद्या माणसाचा जीव जात असेल बाबा, त्या माणसाला लेकरू बाळा असेल की त्याची बायको असेल, त्याच्या परपंचाचं काय होईल काय नाही त्याचा विचार करा थोडा तुम्ही. एवढ्या शेवटच्या स्टेपपर्यंत जाऊ तर एवढा राग काय येतो तुम्हाला एखाद्या माणसाचा जीव घेण्यापर्यंत. हे चांगलं नाही. आणि हा राग किती शेवटच्या क्षणापर्यंत जातो. जेव्हा समजा त्याला पकडलं असतं तो पण आयुष्यभर जेलमध्ये गेला असतं. त्याच्या बायको पोरांचं वाटोळं, ह्याच्या बायको पोरांचं आयुष्याचं, तो मेला त्याच्या तर बायकोचं आयुष्यभराचं लेकरांचं वाटोळं होणार. जो जेलमध्ये जाणार त्याच्या पण मस्तीनं त्याच्या पण बायको पोरांचं. त्या बायको पोरांचं काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये हे आहे ग, काय चुकी त्यांना का शिक्षा. त्यामुळं कुणी पण असू द्या, कुणी तुम्हाला 4 शिव्या दिल्या तरी रागावर कंट्रोल ठेवा. बोलतोय बोलू द्या. त्यानं 4 दिला तर तुम्ही 2च द्या आणि शांत व्हा. तिथल्या तिथं टॉप करा. जेवढं तुम्ही समजून घेताल एकामेकाला तेवढं चांगलं आहे. बाबा तुला जास्त काम पडतं मी करतो, पण भांडणं नको. भांडणापासून किंवा रागापासून किंवा कुठल्या दुश्मनीपासून दूर जावा. की मला ते असं बोललं मी त्याच्यावर कुन्नस ठेवून राहणार की लय बऱ्याच लोकांचं असतं अगं. त्याच्यावर कुन्नस ठेवायचं, त्याला आडवागू द्यायचं नाही, त्याला टॉर्चर करायचं, त्याला लोकांमध्ये त्याच्याबद्दल काय काय सांगून द्यायचं. त्यांना ठेव जा बजायला. तो पोरगा आल्यावर डर जा उठ उठ. थोडंसं खाल्लं की पडली, उठ उठ उठ. अरे काय उठ. त्याला पण सांग ना मी टेस्ट केली फक्त, तर तुला बघ तुझं वाजवल. हां मी टेस्ट केली म्हणावं दादा, नाहीतर दादा तिला मार. तर मला एवढंच सांगायचं आहे माझ्या ऑडियन्सला किंवा सगळ्या लोकांना. त्यांना समजतं मी लय अडाणी आहे की रागाला कंट्रोल करा. आणि कोणी बोलू द्या, कोणी बोलल्यानं काही आपलं झिजत नाही. कोण असा माणूस आहे की कुणाला कोण काय बोलत नाही किंवा कोण टोचून बोलत नाही किंवा शिवीगाळ करत नाही किंवा नातेवाईकामध्ये आपली इज्जत खराब करत नाही, असा कोण आहे. सगळ्यांना सगळे बोलतात. फक्त मनात ठेवायचं आणि त्याचा रागावर कंट्रोल. असं जर माणसं आपण तोडत गेलो, नाते तोडत गेलो किंवा सगळ्या गोष्टी, तर खूप भयंकर गोष्टी घडणार आहे. आणि अशीच मनाला लागणारी गोष्ट घडलेली आहे त्याच रेल्वेमध्ये. तर अशा लोकांपासून किंवा अशा काय आपल्या जवळच्या पण लोकांपासून खूप सावध राहा. आपल्याला लय पद्धतीनं बोलतात, गोड बोलतात, मागं आपल्याला काय काय बोलतात. तर अशा गोष्टी करू नका आणि अशा गोष्टीपासून सावध राहा. रागावर कंट्रोल ठेवा. सगळ्या गोष्टी मला हे बोलायचं आहे. असं व्हायला नाही पाहिजे होतं. कोणाच्या तरी फॅमिलीचा एक हिस्सा किंवा कोणाच्या हिस्सा किंवा कोणाच्या फॅमिलीचा एक भाग, कोणाच्या फॅमिलीतला एक माणूस जाणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. आता माणूस जातं, प्रत्येक फॅमिलीतलं माणूस जातं, पण ते आजारानं म्हणा कुठल्या गोष्टीनं. पण हे असं भयंकर प्रकार घडून गेल्यानंतर खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. चला सापडला तर होईल ना.
तो ट्रेनमधनं उतरून पळून गेला तर कसं त्याला साप हे होणार. आणि त्याची ती बॉडी चेक केल्यावर त्याचे ठसे वगैरे उमटले असेल तरी सापडू शकेल. काय माहिती आहे देवाला डोळा, आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आम्ही नेमकं त्या डब्यात आम्हाला नशीब तेव्हा त्या टायमाला माहिती नाही झालं, नाहीतर आम्ही खूप घाबरलो. आणि येताना आम्ही ट्रेननं आलो नाही, येताना आम्ही आलो बसनं, कारण मुलं पण घाबरली. आणि जेव्हा आम्हाला माहिती झालं तेव्हा आमचं अजिबात मन झालं नाही की ट्रेननं जावं म्हणून. रात्री आपण किती 5 वाजता पोहोचलो. 5 वाजता पोहोचलो, रूम केले, हातपाय आंघोळ्या वगैरे केल्या, देवाला गेलो. देवावरनं 8 वाजता आलो, जेवायला गेलो, जेवण केलं, बॅगी वगैरे आधीच भरलेल्या होत्या, बॅगी उचलल्या, 12च्या गाडीला बसलो, रिटर्न पुणे. सकाळी 6ला उतरलो, घरी आलो. 5ला उतरलो, घरी पोचायला 6 वाजल्या. आलो घरी, बॅगी ठेवल्या, पायावर पाणी ओतलं, पडलो, जरा वेळ झोपलो, उठलो की आंघोळ वगैरे करून डायरेक्ट स्वयंपाक. काय असं सगळ्या गोष्टी घडल्या त्या. तर मी तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत त्या, की सगळ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्कीच सांगा. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की कधी कुणाला थोड्या गोष्टीवरनं, कामावरनं किंवा कुठल्या पण दुश्मनीवरनं जीव घेणे चुकीचं आहे. जीव घेऊ नका. आणि माझा संदेश हाच आहे, रागावर कंट्रोल ठेवा, कोणाची दुश्मनी करू नका. एवढा राग बरोबर आहे की माणसाला मारून टाकण्यापर्यंत राग एवढा नॉट फेअर. म्हणजे राग करावर असं नाही, एवढं सुद्धा नाही करायचं. माणसं असतोच राग, पण भांडणापर्यंत बरोबर आहे की ते लय झालं. हो, अति. तर तर त्या लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं की जबरदस्त प्रकार घडलेला आहे, म्हणून हा प्रकार मला सांगायची वेळ आली. कारण ऑडियन्स म्हणतील की बाबा तुम्ही सांगतो काहीतरी सांगतो म्हणताय आणि सांगितलं नाही. तर मला सांगायची वेळ आली. आणि तुम्ही जर कोणी प्रवास करत असाल तरी तुम्ही काळजी घ्या आणि सावधान राहा आणि कुणाला काय बोलू नका. आपल्या सीट आहे, बसायचं, आराम करायचा, सगळ्या गोष्टी. पोचलं की उतरायचं, कोणाच्या नादी नाही, काय नाही. लोक खूप खराब असते, ती लय काय बोलते ते जागेवरनं, बसण्यावरनं, उठण्यावरनं. असं माणसांची माणसांची डोक्याची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. तर एवढंच मला संदेश द्यायचं होतं तुम्हाला की शांतता थोडी बाळगा. आणि हां, त्यांनी गरम झालं तर आपण गार व्हायचं. ते अजून काय सांगायचं आहे मला खूप, की सगळ्या गावातले वेगवेगळ्या माणसांची डोके असते. तिथे कशी लोक होती ग ते. चला तर बाय. खूप व्हिडिओ मोठा होतोय. बाय काय.